दोन्ही लीडर बाहेर काढून बाकीचे कसे सगळे शांत पडलेले आहेत किंवा एकमेकांशी रुळलेले आहेत याच्याबद्दल इकडे चर्चा चालू आहे। तर हे दोघं इकडे बसलेले असतात आणि निकी सांगते की हे बघ मस्त रुळलेत रे घरातले सगळे सदस्य, आपण दोघे बाहेर आहोत तर, कारण बीचे सगळे सदस्य ए ग्रुपशी मिळालेले आहेत आणि हे दोघं तर लीडर आहेत। तर निकी म्हणते की हे बघ मी तुला एक सिनेरिओ सांगते, घरामध्ये दोन ग्रुप आहेत, एक ए ग्रुप आणि दुसरा बी ग्रुप। ए ग्रुपमध्ये कसं जान्हवी, अरबाज, वैभव, निकी आणि बी ग्रुपचं कसं अभिजित आणि बाकीचे जे काही सदस्य असतील ते। तर ए ग्रुपचं काय आहे, मी लीड करत होते आणि आता त्यांच्यात लीड करतं हे त्यांनाच कळत नाहीये। तर अभिजित काय करत होता, बी ग्रुपला लीड करत होता आणि बाकीचे जे काही आहे ते त्यांचं नुसतं बॅकफुटला होते। तर अभिजित आणि निकी या दोघांना आता बाहेर काढलं आणि हे जे बाकीचे सदस्य आहेत ते एक झाले। म्हणजे आता मुद्दा असा झाला की भांडायचं असेल तर भांडणार कोणाशी, कारण घरातली भांडणच मिटली, कारण निकीला बाहेर काढलं, कारण निकीच मुद्दे करत होती, निकीच भांडत होती। आता ते सगळे एक झाल्यामुळे भांडणार तर कोणीच नाही, एकमेकांचे मुद्दे कोणीच तयार करणार नाही, सगळ्या गोष्टी एकमेक समजून घेतील आणि अभिजितचा काही संबंधच येणार नाही। पण ज्यावेळेस हे तुटेल ना त्यावेळेस काय होतंय बघू ना, असं अभिजितने म्हणल्यावर निकी सांगते की हे बघ तुझे ते वेलकमच करतील की चला बाबा आपला लीडर हा घरामध्ये परत आला, पण मी तर याच्यातून बाहेर पडले ग्रुपमधून, त्यामुळे मी तर काही इकडे जाणार नाही असं निकी सांगते। तर अशा प्रकारे आपलं या ग्रुपमध्ये स्वागत होणार नाही आणि मीही त्या ग्रुपला जाऊन मिळणार नाही असं इकडे निकीचं सांगणं असतं। ज्या दिवशी ही बेडी तुटेल ना 3 दिवसांनी त्यावेळेस अरबाज येऊन तुझ्याशी खूप बोलेल असं इकडे निकी सांगते। तर बेडी तुटल्यानंतर ग्रुपमध्ये काय होणार आहे किंवा घरामध्ये काय होणार आहे याचीच आशा सगळ्यांना लागून राहिली आहे। तर तुम्हाला बेडी तुटल्यानंतर काय होईल असं वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।